नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव या ठिकाणचे असलेले कांदा बाजारभाव, कांद्याची आवक आणि भावात का नवीन बदल झाला। आज दिनांक 16 जानेवारी 2024 रोजचे कांदा बाजारभाव आहे। तर आज मंगळवार दिनांक रोजीचे काय बाजारभाव निघाले, काय आवक आहे, सविस्तर संपूर्ण लाईव्ह अपडेट बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि एक महत्त्वाची सूचना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दोस्ताला बेल आयकॉन म्हणजे घंटा बसू नका, जेणेकरून तुमच्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते। तर आता मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू शकता। कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव, श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव, दिनांक 16 जानेवारी 2024 रोजचे कांदा बाजारभाव मंगळवार रोजचे। तर एकूण कांदा लिलावामध्ये 250 नगांची आवक आहे। तर लाल कांदा 250 नग, तर उन्हाळ्यासाठी आज आवक नाही, टोटल आवक लाल कांद्यासाठी झालेली आहे। तर बाजारभाव बघण्यापूर्वी आवक अंदाजे क्विंटलमध्ये जर बघितले तर 3500 क्विंटलची आवक झाली आहे। 3500 क्विंटलची आवक आज लासलगाव बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये झालेली आहे। तर बाजारभाव रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बघितलं तर लाल कांदा कमीत कमी 700, जास्तीत जास्त 1799, जवळपास लमसम 1800 रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे आणि सरासरी 1660 रुपयापर्यंतचे मार्केट आहे। सरासरी कमीत कमी आणि जास्तीच्या दरामध्ये एवढी काही तफावत या ठिकाणी बघितली तर कमीत कमी आणि सरासरी आणि जास्तीच्या दरामध्ये तफावत आहे। तर सरासरी आणि कमीत कमी आणि जास्तीत जास्त दरामध्ये जर मार्केट बघितलं फार खासरलेले आणि घसरलेले आहे। 2000च्या आत 1600 रुपये 1700 रुपयाच्या आत बाजारभाव खऱ्या अर्थाने चालू आहे। हे 1700-1800 रुपयापर्यंतचे मार्केट आहे। 1-2 वकलालाच भेटत असतात। दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे कांद्याचे दर महिन्याभरात निम्म्यावर आले। शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, निर्यात बंदी उठवण्याची मागणी निम्म्यापेक्षाही कमी भावाने 1700-1500 रुपये ज्यावेळेस निर्यात बंदी होती त्यावेळेस कांद्याचे भाव 4500 ते 5000 रुपयापर्यंत विकत होता। निम्म्याही पेक्षा कमी भावाने कांदा शेतकऱ्यांचा विकतो आहे आणि अवघ्या 5 क्विंटलला 2400 रुपयाचा भावसुद्धा शेतकऱ्यांना मिळला गेला। आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्या संदर्भात ज्या काही शेतकरी संघटना आहे, शेतकऱ्यांचे पदाधिकारी आहे, आंदोलनकर्ते आहे, त्यांना या ठिकाणी पोलिसांनी डांबून ठेवलं। जवळपास 5 ते 6-7 तास जेवढे काही मोदी या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये होते तेवढ्या वेळेस त्यांना डांबून कोठडी केली होती। त्यांना या ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये बोलावलं होतं का, तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे आंदोलन मोदी समोर झालं पाहिजे नाही म्हणून अशा प्रकारचं कृत्य हे सरकारने केलं। तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय? निर्यात बंदी उठवण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे, वारंवार आहे आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं। तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटच्या माध्यमातून नक्कीच मांडा। जास्तीत जास्त महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा, जेणेकरून त्यांनाही ताजी आणि महत्त्वाची अपडेट कळेल। तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये असेच एका माहितीपूर्ण कांदा बाजारभावाचे अपडेट्स। तोपर्यंत इथेच थांबतो। महाराष्ट्र धन्यवाद। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब कमेंट करायला सांगा। तर भेटूया पुढील